तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलोय आपण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन। मित्रांनो, आजचा टॉपिक बिग बॉस सीझन 6 मधले अपेक्षित असणारे सदस्य यांच्यावरती आहे। कारण की माझ्याकडे एक लिस्ट आलेली आहे, 10 नाव आहेत। त्या 10 नावापैकी किती जण येतील आणि किती जण राहतील हे काही फिक्स नाहीये, पण त्या 10 नावापैकी कम से कम 5 जण तरी कन्फर्म हे सदस्य आहेत। तर मित्रांनो, सुरू करूया आपण ते 10 नाव कोण कोण आहेत बिग बॉस सीझन 6 मध्ये येणारे ते। त्याच्या अगोदर मित्रांनो सांगतो तुम्हाला, तुम्ही जर व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक पण करून घ्या, आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या, कारण की आपण नवीन नवीन अपडेट घेऊन येतो। आणि मित्रांनो, मेन म्हणजे आपण बिग बॉस ह्याच्यावरच कंटेंट आणतो, आणि जर तुम्ही बिग बॉस प्रेमी असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये तुमचं मत मांडायला विसरू नका। तर चला मग आपण सुरुवात करूया स्टार्टिंग पासून, जे की नाव कोण कोण आहेत 10 येणारे। तर पहिलं नाव आहे मित्रांनो मंदार दादा। मंदार दादा हा एक फिक्स कॉन्टेस्टंट आहे, कारण की मंदार दादाने स्वतः बोललेला आहे की बिग बॉस बद्दल काहीतरी त्यांनी हिंट दिली होती, त्याच्यानुसार सगळेजण बोलतात की मंदार दादा फिक्स झालेला आहे बिग बॉस सीझन 6 मध्ये। आणि दुसरं नाव आहे मित्रांनो संजू राठोड, जे की आपला आता शेकी शेकी गाणं व्हायरल झालेलं आहे, त्याच्या अगोदर पण त्यांचे 2-3 गाणे व्हायरल झाले आहेत। तो कलाकार पण आपल्या बिग बॉस सीझन 6 मध्ये येणारा आहे। आणि तिसरी म्हणजे मित्रांनो सगळ्यांची आवडती आणि सगळ्यांची चाहती आहे, ती म्हणजे प्राजक्ता माळी। कारण की प्राजक्ता माळी येणार आहे बिग बॉस सीझन 6 मध्ये। रिझन हे आहे मित्रांनो की त्यांचं म्हणजे पिक्चर मध्ये परत एकदा त्यांना रिएंट्री करायची आणि पिक्चर त्यांना नवीन बनवायचा आहे, त्याच्यामुळे पण बिग बॉस मध्ये सीझन 6च्या बिग बॉस मध्ये येणार आहेत। कारण की बिग बॉस सीझन 6 मध्ये त्यांना थोडंसं फेम घ्यायचं आहे, त्याच्यानंतर त्यांनी पिक्चर बनवणार आहेत। आणि तिसरं नाव आहे मित्रांनो आरजे सुमित। आरजे सुमित हे खूप मेहनती आहेत आणि त्यांना भरपूर पब्लिक ही सपोर्ट करते। बिग बॉस सीझन 6 मध्ये जाण्यासाठी भरपूर पब्लिक आरजे सुमितला सपोर्ट करत आहे आणि कमेंट पण करत आहे की आरजे सुमित तुम्ही बिग बॉस सीझन 6 मध्ये जावा। आणि तिसरं नाव आहे मित्रांनो 1 2 3 चौथं 5वं नाव आहे मित्रांनो रोशन दादाचं। आणि रोशन दादा तर तुम्हाला माहितीच आहे की किती मेहनती आहे, आणि त्यांना पण बिग बॉस सीझन 6 मध्ये जायची इच्छा आहे असं रोशन दादानी स्वतः बोललेलं आहे। मी ती तुम्हाला कमेंट पण दाखवतो की रोशन दादानी काय बोललेले आहेत ते। तर मित्रांनो आता दुसरं आहे की रिंकू राजगुरू। कारण की रिंकू राजगुरू मित्रांनो सैराटच्या नंतर रिंकू राजगुरू जास्त कुठे दिसलेली नाहीये, त्याच्यामुळे रिंकू राजगुरू पण बिग बॉस सीझन 6 मध्ये येऊ शकते। ही आणखी कन्फर्म नाहीये पण येऊ शकते। आणि मित्रांनो आता दुसरं नाव जे आहे ते हॉटेल भाग्यश्रीचं आहे, कारण की पब्लिक भरपूर हॉटेल भाग्यश्रीचं बोलत होती आणि बिग बॉसला टॅग पण करत आहे हॉटेल भाग्यश्रीला घ्या। आता मित्रांनो एवढा घाम येतोय कारण की गरमी खरंच लय होते। आणि मित्रांनो आता नाव आहे श्रीमान दादाचं। श्रीमान दादा पण येऊ शकतो, कारण की श्रीमान दादा हा अख्ख्या महाराष्ट्राला वेड करणारा माणूस आहे। एकटा महाराष्ट्राचा असा युट्यूबर आहे की सगळ्या भारतामध्ये फेम आहे त्यांना। श्रीमान दादाला पूर्ण भारतामध्ये फेम आहे एका मराठी कलाकाराला। आणि मित्रांनो पवन जाधवचं पण नाव आहे, जे की सूरज चव्हाणला सपोर्ट करत होते आणि जे की सूरज चव्हाणचा फ्रेंड आहेत, त्या पवन दादाचं पण नाव आहे या लिस्ट मध्ये। पवन दादा पण बिग बॉस सीझन 6 मध्ये येऊ शकतात। आणि लास्ट नाव आहे मित्रांनो ती म्हणजे सगळ्यांना वेड लावणारी आणि सगळ्यांना आपल्या ठुमक्यावर नाचवणारी, ती म्हणजे गौतमी पाटील। तर मित्रांनो हे फक्त अपेक्षित असलेली नाव आहेत, हे कन्फर्म लिस्ट नाहीये। तरीही कुणीही कमेंट मध्ये घाण बोलू नका की कन्फर्म लिस्ट आणखी कशी तुझ्याकडे आली आताच एवढ्या लवकर। बिग बॉस सीझन 6 बिग बॉस सीझन 6चा आणखी प्रोमो पण नाही आला, तर फक्त हे अपेक्षित असलेले नाव आहेत। तर चला मित्रांनो बाय बाय। तुमच्यासाठी एवढं भिजून व्हिडिओ बनवतोय त्यासाठी एक लाईक तर बनतोच। चला बाय बाय।